महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बुधवारी अपघाती निधन झालं, ज्यानंतर महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादी काँग्रेसमधले वरिष्ठ नेते गेल्या काही महिन्यातील चर्चेच्या आठवणी आणि प्रसंग सांगतायत. अशातच शरद पवारांचे वर्गमित्र असलेले विठ्ठल मणियार यांनी शरद पवारांची सध्याची मानसिक स्थिती काय आहे, शरद पवार अजित पवार काका पुतण्याचं नातं नेमकं कसं होतं, हे एबीपी माझाशी बोलताना उलगडून सांगितलंय. पाहूया. आपल्यासोबत विठ्ठल शेठ मणियार आहेत. शरद पवारांची सावली म्हणून विठ्ठल शेठ मणियार यांना ओळखलं जातं. शरद पवारांचे वर्गमित्र म्हणून वेगळी ओळख त्यांची सांगण्याची गरज नाही. मात्र हे इथं यासाठी सांगावं लागतंय की विठ्ठल शेठ मणियार यांनी शरद पवारांनी अजित पवारांना कसं घडवलं हे देखील पाहिलेलं आहे. सर, अजित पवारांच्या सुरुवातीच्या काळाबद्दल अनेकांनी बोललेलं आहे, पण कसं हे नेतृत्व शरद पवारांनी घडवलं? काय 1958 साली मी आणि पवारसाहेब एकत्र कॉलेजमध्ये आलो, पुण्याच्या ब्रह्मराष्ट्र कॉलेजमध्ये, आणि तिथं त्यांची माझी मैत्री जुळली. आणि मैत्री अशी जुळत गेली की पुढं मी त्यांच्या एका कुटुंबाचा घटक असायचं. ते आमच्या घरात येणं, आम्ही त्यांच्या घरात जाणं येणं चाललं. आणि सुदैवाने 1959 साली अजितचा जन्म झाला. म्हणजे माझ्या मैत्रीला 1 वर्ष पूर्ण होत असतानाच अजितचा जन्म झालेला होता. आणि जाणं येणं असल्यामुळं अजितची जन्मापासूनची सगळी चढणघडण मी बघत आलेलो आहे. कुटुंब छोटंसं होतं अजितचं, परंतु अजितचे वडील अनंतराव हे शेती बघायचे सगळी. आणि काही काळानंतर पुण्याच्या शिक्षणासाठी आल्यानंतर शिक्षकांचं मध्ये काही थोडंसं वाद आल्यामुळे ते निघून गेले. आईने त्यांना घरात घेतलं नाही, मग ते कोल्हापूरला वगैरे गेले. त्यांचा तो भाग वेगळा आहे. अजित असा त्या प्रसंगात ग्रो होत गेला. आणि मला असं जाणवत होतं सतत की याच्यामध्ये एक शार्पनेस आहे. त्याच्या वागण्या बोलण्यामध्ये नेहमी असं धाडस असायचं. लहानपणात सुद्धा कुठल्याही गोष्टीमध्ये कधी गोष्ट करायची तो धडकून करत असायचा. तर ही गोष्ट जशी मला जाणवत होती तशी साहेबांनाही जाणवत होती. आणि मग साहेबांच्या लक्षात आलं की ज्या वेळेला त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याला आता काहीतरी काम करायचं, शेती करायची, कारखानदारी करायची, राजकारणात यायचं. साहेबांनी त्याला बॅलन्स करण्याच्या दृष्टीने पुढून तर कोऑपरेशनमध्ये थोडं काम कर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोऑपरेशनची मुवमेंट फार मोठी असू शकते. एक दांडगा अनुभव मिळेल आणि लोकल लेवलला त्याचं काम करायला त्याला संधी मिळेल. आणि ती मिळाल्यानंतर माणसाची खरी पारख होते. तसं त्याप्रमाणे त्याला सहकारी साखर कारखान्याचं संचालक केलं. पुढं तो चेअरमन झाला. आणि त्यानंतर त्यांनी जी काही राजकारणामध्ये येण्याची झेप घेतली, त्यांना त्यावेळेला साहेबांना जाणवलं की हा एक प्रॉपर असा सबस्टिट्यूट किंवा माझा वारस म्हणा, सबस्टिट्यूट म्हणा होऊ शकतो. आणि आपला म्हणून त्याला साहेबांनी असं कधी प्रोजेक्ट केलं नाही. साहेबांनी क्वालिटीज पाहून प्रोजेक्ट केलं. अजितला शिस्त जी साहेबांकडे आहे ती त्यांनी पिकअप केली. आणि त्याला जाणवलं की साहेब कसे घडले. अजित सुद्धा अभ्यासू होता. एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करून तो ठरवत असे. पण एक टप्पा असा आला की शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले. आपण बघितलं, राष्ट्रवादीच्या 2 शकलं झाली. त्यानंतर कधी तुमचं बोलणं होत असेल, तुम्हाला ते काका म्हणायचे, तर काय ते असायचं? नाही, त्याला असं वाटायचं की त्याचं ज्या वेळेला त्यांचे निर्णय झाले राजकीय याच्यामध्ये, मी फारसा त्यांच्यात कधी भाग घेतला नाही. माझ्या स्वतःची मतं आहेत. राजकारणाचा मी अभ्यासू आहे. राजकारणात नसलो तरी ह्या मंडळींच्या अवतीभोवती असल्यामुळं मला राजकारणाची जाण आहे. पण ते का वेगळे झाले, काय झालं, हा विषय सगळ्या महाराष्ट्राने तो चोखाळला आहे. त्याच्यावर रवंथ झाल्यासारखं झालेलं आहे. परंतु ज्या वेळेला अजित वेगळा झाला, काही तत्वानी झाला. साहेबांची तत्व वेगळी होती. बीजेपी बरोबर जायचं नाही किंवा त्यांना समर्थन देण्यासाठी सुद्धा ते बाहेरून जायचं नाही अशी त्याची. परंतु अजितची अशी ही होती की जोपर्यंत सत्तेत आपण राहत नाही तोपर्यंत जी डेव्हलपमेंट करायची आहे, सर्वसामान्य माणसासाठी जे काम करायचं आहे ते त्या स्पीडने होणार नाही ज्या स्पीडने आपण बाहेर राहून करू शकू. ही एक त्याची महत्वाची भूमिका होती. तो सत्तेसाठीच गेला असं मानणं चुकीचं आहे. त्याच्या सत्तेसाठी गेला हा एक भाग आहे, परंतु त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचे किंवा
राज्याची कामं, कॉन्स्टिट्युएन्सीची कामं, डेव्हलपमेंटची कामं करण्याला जास्त संधी सोपं मिळतं, ही त्याची भूमिका होती. त्यामुळं कुठल्या पक्षाबरोबर आपण जातो हा त्यांनी भाग दुय्यम ठेवला. त्यानंतर ज्या वेळेला वाटचाल सुरू केली, साहेबांचे बरेचसे 40 एक आमदार त्याच्याबरोबर गेले. का गेले, कसे गेले, हाही एक वेगळा इतिहास आहे, त्याच्यात मला पडायचं नाहीये. परंतु त्यानंतर नेहमी असं जाणवायचं की अजितला कुठेतरी स्वतःला असं वाटायचं की मला काहीतरी कमी पडत आहे. आणि ज्या वेळेला तो माझ्याकडे 1, 2 वेळाला 3 वेळाला आला, हे तसं मधून मधून येत असे, जनरल आम्ही गप्पा मारत असू, त्यावेळेला त्याने मला एकदा सांगितले की काका मला साहेब हवेत माझ्याबरोबर, कारण त्यांचं मार्गदर्शन आहे किंवा त्यांची लिडरशिप माझ्याबरोबर राहिली तर मी खूप काही करू शकेन राज्यासाठी. तर तुम्ही अंकुश काकडे साहेबांच्या जवळचे आहात, तुम्ही मित्र म्हणून आहात. अंकुश काकडे राजकीय दृष्ट्या अत्यंत विश्वासू असा साहेबांचे कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही दोघं बोलू शकाल असं मला वाटतं, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतोय. तर मी म्हटलं अजित प्रयत्न करतो, कारण साहेबांना एकदम काही जाऊन बोलणं जरा थोडीशी सिच्युएशन बघून बोलावं लागतं. आणि मी बोललो साहेबांशी, साहेब, आणि हेही सांगितलं की अजित मी साहेबांशी बोलेन त्यावेळेला मी ते माझं मत आहे असं म्हणून नाही बोलणार, तू माझ्याशी बोललाय हे मी साहेबांना सांगेन. ते म्हणले काका सांगा. मी साहेबांना इनडायरेक्टली बऱ्याच वेळेला त्यांच्यापर्यंत जाईल माझी भूमिका ही सांगितली, परंतु आता तुम्ही प्रत्यक्ष सांगितलं तर माझं नाव घेतलं तर घ्या, कारण मी तुम्हाला सांगतोय. आणि मी साहेबांना सांगितलं. साहेब म्हणाले की ठीक आहे, बघूया. इतकंच साहेबांची कॉमेंट असायची किंवा होती. आणि मलाही असं जाणवत होतं की साहेबांना आपण एखादी गोष्ट सांगू शकतो, परंतु त्यांचा जो अनुभव आहे त्या क्षेत्रातला तो इतका दांडगा आहे की माझ्यासारख्या मित्र जरी असलो तरी माझ्यासारख्या व्यक्ती त्यांना कुठेतरी हक्काने हे करा किंवा हट्ट धरणं हे त्यांच्या क्षेत्रात मला अंतिम निर्णय तो त्यांचाच आहे. तर अजित पवार ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं होतं की पुण्यात एका पत्रकार परिषदेदरम्यान ते म्हटले की मला आता प्रतिसाद मिळतोय. तर एका पत्रकाराने विचारलं की मग ते तुम्ही ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आलाय का? म्हटले कदाचित असेल. तर ते थोडं असे या बाजूला झुकल्यासारखं वाटत होतं त्या ठिकाणी. कदाचित जे जाणवत होतं की त्यांना रुलिंग पार्टीमध्ये ज्या पद्धतीचं त्यांना वागणूक किंवा ट्रीटमेंट मिळत होती ती कदाचित त्यांच्या स्वभावाला खटकत असावी. म्हणजे जे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे किंवा जो मान मराठा मिळायला पाहिजे तो कदाचित त्यांना मिळत होता असं जाणवत नाही. या इलेक्शन नंतर सुद्धा ज्या पद्धतीने अजितनी पिंपरी चिंचवडमध्ये बीजेपीच्या विरोधात काही वक्तव्य केली भाषणांमधनं, त्याच्यावरनं आमच्यासारख्यांचा असा समज झाला होता की ते जरा कुठेतरी त्यांचं खटकतंय का काय. शरद पवार हवेशी वाटायला लागले होते, म्हणजे राजकीय दृष्ट्या मी विचार. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचा सल्ला घेणं नेहमी कधी तुटलं नाही. तो सामाजिक बाबतीत असू शकतो किंवा डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असू शकतो, राजकीय कदाचित नसेल, परंतु अनेक गोष्टीमध्ये अजित साहेबांचा सल्ला घेत होता. मला एखादी डेव्हलपमेंट करायची, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, आणि साहेबांचं मत घेत असे तो. पण त्या डेव्हलपमेंटचा विषय, राजकीय विषयाबाबतीत त्यांचं दोघांचं काय बोलणं होतं त्या दोघांशिवाय कदाचित तिसऱ्याला माहीत नसावं. तुम्ही म्हटलात की अजित पवार तुम्हाला म्हणाले की शरद पवारांची बोला की त्यांनी सोबत यावं. ते कधी घडलं होतं? आता घडलं होतं की नाही? ते घडलं ज्या वेळेला पार्टी विभागली गेली त्यानंतरच्या महिन्याभराच्या काळामध्ये होतं. केवळ तोच नाही, मला प्रफुल्ल पटेलही म्हणायचे. प्रफुल्ल पटेलही जिथे जिथे भेटायचे मला म्हणायचे की साहेबांना सांगा ना तुम्ही, आता आपण एकत्र आलं पाहिजे. मी त्यांना म्हणायचं घडलं नाही. आणि आत्ता असं चित्र होतं की अजित पवार शरद पवारांच्या पक्षाशी राजकीय दृष्ट्या एकत्र आलेत, प्रफुल्ल पटेल आणि बाकी काही नेते आहेत तर ते थोडेसे वेगळे झाले. नाही, त्यांचं म्हणजे ते सांगायचे. प्रफुल्ल देखील तेवढेच माझे जवळचे मित्र असल्यामुळं आणि त्यांना हे माहिती की ते नाही बोलू शकत, ते कदाचित मी, असा त्यांचा समज असावा की मी साहेबांशी बोलू शकतो. काही दृष्ट्या ते खरंही होतं, म्हणजे खरंही आहे, परंतु मी त्यांना माझी भूमिका नेहमी स्पष्ट सांगायचं. शेवटचं राजकीय नाही, तुम्ही शरद पवारांची सावली म्हणून ओळखला जाता. आत्ता हा घडलेला प्रसंग अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा आणि ही सगळी परिस्थिती,
एक मित्र म्हणून शरद पवारांच्या बद्दल काय वाटतं आता त्या या सगळ्या परिस्थितीत? नाही, आता काय झालंय की किती म्हटलं तरी वयानुरूप तुमचं शरीर सुद्धा थोडं साथ द्यायचं कमी करायला लागतं. आणि दुर्दैवाने साहेबांना बऱ्याच व्याधींना तोंड द्यावं लागलं. कॅन्सरपासून खोव्याचं ऑपरेशन, हार्टमध्ये स्टेन बसवणं वगैरे. याच्यामुळं मर्यादा येतात शारीरिक हालचालींना. परंतु एक मात्र निश्चित सांगेन की ह्या सगळ्या गोष्टीवर मात करून साहेब आपल्याला स्वतःला सतत कामामध्ये मग्न ठेवायचा प्रयत्न करायचे. सतत त्यांना हौस आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन आता ट्रेंड सुरू झाला आहे. त्या संदर्भामध्ये सर्वात पहिली स्टेप जर घेतली असेल महाराष्ट्रात तर ती साहेबांनी घेतली. बारामती विद्या प्रतिष्ठानमध्ये आम्ही जवळपास 70 कोटी रुपये खर्च करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सची इमारत बांधली. त्याचं इनॉगरेशन नुकतंच झालं अदानींच्या हस्ते. ते एक वेड आहे साहेबांना. तर त्या केवळ तेवढ्या गोष्टीसाठी मुंबईतनं डायरेक्ट बारामतीला जाणार, तिथं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कामाची पाहणी करणार आणि तसंच दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी परत मुंबईला जाणार. हा जो एक झपाटा आहे ना साहेबांचा, तो त्यांना या सगळ्या त्यांच्या याच्यावर मात करायला कारणीभूत ठरतो, जे काही आजारपण आहे. पण तरीसुद्धा आता त्यांनाही असं जाणवायला लागलेलं आहे की जबाबदाऱ्या आपण आता तशा जबाबदाऱ्या साहेबांनी ठेवल्याही नाहीत स्वतःकडे. बऱ्याचशा अर्थाने त्यांनी अनेक ठिकाणी आपापले कार्यकर्ते नेमले, कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली किंवा सामाजिक संस्था असतील त्याही बाबतीमध्ये आमच्यासारख्या लोकांना इन्व्हॉल्व पहिल्यापासून केलं, त्यांना अधिक जबाबदाऱ्या दिल्या, कामं बघा. आणि आप एक ॲडवायझरी या नात्यानं ते सरत राहिले. परंतु त्यांना त्यांचं स्वतःची स्वभाव किंवा त्यांची स्वतःची बॉडी स्वस्थ बसू देत नाही. कारण साहेबांनी आजारपणाचे लाड नाही केले कधी. पण हे झालं वैयक्तिक. आता अजित पवारांचं अजित पवारांच्या बाबतीमध्ये त्यांना धक्का बसलाय. कारण शेवटी काका आहेत, रक्त आहे त्यांचं ते. आणि त्यांना खात्री होती की यानंतर म्हणजे अजित कुठेही असो, तो मी जी लिगसी आहे तो पुढे नेईल, कुठल्या पार्टीत असो, कसेही असो. साहेबांना त्याच्याबद्दल पूर्ण कॉन्फिडन्स होता की हा माणूस जे काही मी करत आलो तशा पद्धतीने कार्य तो पुढे नेत राहील अशी त्यांना खात्री होती. तो साहेबांचा एक हात तुटल्यासारखा झालाय. तर शरद पवार आणि अजित पवारांच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये राजकीय दृष्ट्या जवळ आल्याचं आपण पाहिलं होतं. आणि जो वारसा आहे तो अजित पवार पुढे नेतील असं शरद पवारांचं मत होतं. मात्र या विमानाच्या अपघातानंतर सगळंच काही बदललेलं आहे. आणि अर्थात त्यामुळं कौटुंबिक जे काही आहेत गोष्टी त्याबरोबरच राजकीय बदल जे आहेत ते देखील नजीकच्या काळात आपल्याला पाहायला मिळू शकतात. कॅमेरामन अमोल गवाळे, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.